सुखराम मौजे. मी या संस्थेची अध्यक्ष आहो. आज 30 तारखेपासून येथे आम्ही उपासनेवर बसलेले आहो. तरी पण आता 7 दिवस झाले तरी पण शासन आणि प्रशासनचा अजूनही पत्ता नाही आहे. कोणी ढुकून नाही पाहिला. काही एवढ्या बायावर अन्याय होऊन राहिला तरी पण आजपर्यंत कोणी प्रशासन आजपर्यंत न शासन ढुकून नाही पाहिलेलं आहे. तर आमची मांग आहे, पहिली मांग आहे का आमच्या रेकॉर्ड जप्त झाल्या पाहिजे न त्या बाईवर कडी से कडी कारवाई झाल्या पाहिजे. दुसरा आहे आमचे 4 बायाचे सदस्य पदावरून नाव काढलं आहे सोनारकर सरांना साहेबांना. सोनारकर साहेबांना 4 पदावरचे नाव काढलेलं आहे. ते नाव आमचे नाव त्या पदावर राहिले पाहिजे. आणि तिसरा आहे आम्हाला हे तलावाची लीज पावती मिळाल्या पाहिजे ना. आणि चौथा आहे बँकेच्या लेवाणदेवाण सुरू राहिल्या पाहिजे. त्या बँकेच्या लेवाणदेवाणमध्ये सचिव, अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या लेटर दिल्या पाहिजे. हे असे 4 आमचे मांग आहेत. पण अजूनही निर्णय लागलेला नाही आहे. सोनारकर सरांना म्हटला की मी 30 तारखेला आलेले होते, 1 तारखेला मी रेकॉर्ड जप्त करतो म्हणला. तरी पण रेकॉर्ड अजूनही जप्त झालेला नाही आहे न अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे ना. अजूनही कोणते नेता नाही, कोणते साहेब नाही. अजूनही ह्या इथं उपासनेवर बसलेले आहो तरी पण ढुकून नाही पाहिला. अजूनही आम्हाला न्याय दिलेला नाही आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठत नाही, नाही तर आम्ही आपल्या जीवाची हत्या करणार. आप संस्था के सेक्रेटरी हो, सचिव हो, आपका क्या कहना है ये जो प्रॉब्लम्स हो रही है मच्छीमार संस्थाओं के बारे में, आप जितने भी लेडीज़ लोग हैं आप क्या बताना चाहोगे? दोषी कौन है इसमें? सबसे पहले मैं तो अपना नाम का परिचय देती हूँ. लता श्री राम दूध बरवे, रहने वाली मोहाड़ी. इस संस्था में ये प्रॉब्लम है जो कि मुख्य पर्वती कमला सुखराम मौजे जो हमारे साहबों ने यानी मुख्य प्रवर्तक के हाथ में रिकॉर्ड ना देते हुए सभासद के हाथ में रिकॉर्ड दिए हैं. वही रिकॉर्ड का धांधला चालू है यहाँ पे. तो वो बाई को मना रहे हैं फिर भी नहीं मान रही है. और सोनारकर साहब है, हम किसी पर आरोप नहीं लगाते हैं, लेकिन क्या है जो यार साहब है वही यार साहब हमारे यानी सभासदों में झगड़ा लड़वा रहे हैं. और जो 4 महारथी जो भीड़े हैं हमारे डैम के लिए कि इनको डैम नहीं होना चाहिए, बस अकेली बाई को होना चाहिए. ऐसा हो सकता है क्या? तो फिर अकेली बाइयों को ही देना था ना डैम, दूसरे सभासद को जोड़ना नहीं था. और सोनारकर साहब हम 30 तारीख से यहाँ पर यानी जल समाधि के इसमें बैठे हुए हैं. आज 7वां दिन हो गया लेकिन शासन प्रशासन किसी ने आके यहाँ पर देखा नहीं है और किसी ने पूछा भी नहीं है. तो हमारा कहना ये आ रहा है सोनारकर साहब को कि हमारा सही न्याय करे. जो हमारी 4 मांगे हैं वो पूरी हो जाएगी, हम उठ जाएंगे यहाँ से. पहला मांग है जो रिकॉर्ड है अध्यक्ष मैडम का, जो रिकॉर्ड है वो रिकॉर्ड जब्त किया जाए और अध्यक्ष के हाथ में दिया जाए. और जो बाई ने अनलीगल काम की है उसको पुलिस कस्टडी में लिया जाए. और दूसरी मांग है कि जो बैंक बैलेंस है जो लेना देना शुरू किया जाए, अध्यक्ष सचिव का लेटर दिया जाए. और तीसरी जो मांग है हमारी, सोनारकर साहब हमें लीज पावती, डैम की लीज पावती दिया जाए. जब तक कि हम उठेंगे नहीं, हम लोग अब उपासन समझो या जल समाधि समझो. जैसे जल समाधि में यानी ये लोग अटैक डाल रहे हैं तो हम लोग उपोषण के ऊपर बैठेंगे यहीं कहीं ये करेंगे. जब तक हमको मिलेगा नहीं, तालाब का रिजल्ट नहीं मिलता, जब तक कि हम यहाँ से उठते नहीं. ये शासन अब जैसे हमारा बाबा जी है, लीला रे बाबा जी संस्थापक, उनको भी वो भी रात में रहते हैं, हम लोग रात में रहते हैं. यहाँ पर क्या हो जाएगा क्या नहीं, ये शासन प्रशासन और सोनारकर साहब के ऊपर हम लाते हैं. 4 भाइयों का नाम जो जैसा काटे हैं सोनारकर साहब ने. सबसे पहले तो अध्यक्ष मैडम जैसी अध्यक्ष थी
वैसी अध्यक्ष सही करे, और जो संचालक मंडली से जो 3 भाइयों का नाम काटा गया है वो भी 3 भाइयों का नाम सही किया जाए। और हमारी मांग यही है कि बस हमें लीज पावती दिया जाए, क्योंकि ये झगड़े में इतना भी हम परेशानी नहीं काट सकते, नहीं तो फिर तो वो मरना ही उचित है। माझे पूर्ण नाव आहे बबिता राजकुमार नागपुरे. मी राहणार चोपेची आहे. आज 30 तारखेपासून आम्ही इथं बसलेलो आहोत, तरी पण कोणीही आलेले नाही आहेत. सोनारकर सर आले आणि म्हणाले की मी ऑर्डर काढतो आणि 1 तारखेला रेकॉर्ड जप्त करतो, तरी आज 7 दिवस होऊन ते रेकॉर्ड जप्तही नाही केला. आणि पुस्तकाला कुंवरलाल मेश्राम प्रकाश सोनवणेचं इथं कामाला जाते आणि ते एक कर्मचारी आहेत. रवींद्र विद्यालयमध्ये शाळेमध्ये चोपा शाळेमध्ये सर आहेत आणि त्याची 1 ते 1.5 लाख पेमेंट आहे. ते सुद्धा त्यांना पैशाची मदत करत आहेत आणि त्या पैशाच्या मदतीवरून ते आमच्यामध्ये झगडा लढवलेला आहे. आम्ही इथं आपली रोजीरोटी टाकून आमचे छोटे छोटे मुलं आहेत आणि आम्ही रोजीरोटी करणारे आहात. एक दिवस जर कामाला नाही गेला तर दुसऱ्या दिवशी आम्हाला उपाशी मरावं लागते. आमची आज अशी परिस्थिती आली आहे की आम्ही एक मुलाला चॉकलेटसुद्धा घेऊन देतो म्हणलं तरी आमच्याजवळ पैसे नाहीत. कारण ह्या लोकांना आम्हाला इतका म्हणजे हताशवून टाकलेलं आहे की आमच्याजवळ कोणताच पर्याय राहिलेला नाही आहे. आम्हाला हे कर्मचारी असूनही यायले कोणती पैशाची कमी आहे की हे डॅमच्या भानगडीमध्ये पडून राहिले आणि आमच्या गरिबाच्या पोटावर पाय मारून राहिले. आम्ही कोणता काकेला यायचा? आम्हाला हेच नाही समजत आहे की हे आमच्या सोबत राहायला पाहिजे, तर आमच्या विरुद्ध उभे आहेत. असा का होऊन राहिला? गरिबांचे म्हणतात की नेते पण म्हणतात की आम्ही नाही गरिबांच्या सोबत आहोत. आज आम्ही 7 दिवस झाले कोणता नेता इथं ढुकून पाहिलं? कोणीही नाही आले. आणि आमच्या जे इलेक्शन जेव्हा असला के नेता है, उसके बाद में फिर इलेक्शन जेव्हा आले, जनता ही तो उनको कुर्सी पर बैठालती है ना, लेकिन जनता की जो मांगे है वो पूरी करना चाहिए. इलेक्शन जेव्हा आले तेव्हा घरोघरी जातात की आम्हाला वोट द्या, आम्हाला वोट द्या. आम्ही वोट देवा यायले तर हे गद्दीवर बसले की आपली मनमानी करतात. आमच्या गरिबांकडे लक्ष देणंही सोडून देतात. आम्ही ना का करावं? आज आम्ही इथं बसलेले आहोत. ज्या बाई पुस्तकाला कुंवरलाल मेश्रामकडे जो रेकॉर्ड आहे ते बाई पण नाही, तिला पण नाही आणत आणि नाही स्वतः येऊन इथं आमचा न्याय देत आहेत. आणि 2023 मध्ये तिच्या विरुद्ध जो यार साहेबनं मुंबईवरून लेटर आलेला आहे, ऑर्डर आलेला आहे जप्तीचा, तो 1 वर्ष झाला तरी अजूनही जप्त नाही केलेला. याच्यामध्ये कारण काय आहे? आम्हाला आमचा न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे, आम्ही आपली रोजीरोटी मागत आहोत, कोणाचा हक्क नाही मागत आहोत. आणि 4 बायाचे जे आमचे नाव काटलेले आहेत ते जागच्या जागी जोडून दिलेलं पाहिजे. अध्यक्ष जो है तो वहाँ सही होना, जैसे कि सोनारकर साहब ने काटे हैं. 2023 में हमने ऐसे ही आंदोलन किए थे, तो जो हमारे हटवर साहब थे उन्होंने भी लेटर दिए थे रिकॉर्ड जब्ती का, तो उसने लेटर नहीं दी, रिकॉर्ड नहीं दी. तो क्या कहते हैं भाई, हटवर सर ने हमें दूसरा रिकॉर्ड दिए हैं, बोले कि ये रिकॉर्ड से आप लोग काम चलाओ, वो रिकॉर्ड को जब्ती किया जाएगा. जब्ती का लेटर देने के बावजूद भी यार ऑफिस क्यों ऐसी कर रही है? और यार ऑफिस को इतना फुर्सत नहीं थी रिकॉर्ड देने के लिए, जो कि रिश्वत खा के, कौन है रिश्वत खाने वाला, जो कि 1 लाख रुपए नागेश्वर ने जो इसमें रजिस्ट्रेशन मछलीमार भोई महिला समाज समिति का स्थापक हूँ. शासक और प्रशासन के महिलाओं के लिए अनेक योजनाएं के लोगों को गुमराह करते हैं. मैं विदर्भ मछलीमार भोई महिला समाज समिति के माध्यम से और कौशल्य विकास स्वयं रोजगार मंत्रालय महाराष्ट्र प्रदेश सरकार से मुझे कौशल्य विकास स्वयं रोजगार मंत्रालय का लेटर प्राप्त है. उस पत्र के मुताबिक मैं इन विमुक्त भटकिया जमाती की महिलाओं को मार्गदर्शन करके मैंने संस्था रजिस्टर करने का फाउंडेशन डाला. उस समय में महिलाएं लोगों ने अथक परिश्रम, तन मन धन लगा के ये संस्था का रजिस्ट्रेशन किए. मगर एक दुर्भाग्य की बात है कि ये पुस्तकाला कुंवरलाल मेश्राम इनको आगे करके यहाँ के जनप्रतिनिधि विनोद जी अग्रवाल, आमदार गोंदिया विधानसभा क्षेत्र
लक्ष्मण जी भगत जिला परिषद सदस्य, डॉक्टर किशोर गौतम और श्यामा का नाम प्रकाश जी सोनवाने यहाँ रविंद्र विद्यालय में टीचर है। ये लोग उस पुस्तकाला बाई को आर्थिक मदद देके ये गैर व्यवहार करवा रहे। 30 तारीख को महिलाएं लोग अनशन पर बैठी। उस समय में सोनारकर साहब पुलिस प्रशासन के अधिकारी लोग आए और जब महिलाओं ने बोले तो सोनारकर साहब ने बोला मैं शाम तक कार्रवाई करता हूं और 1 तारीख को मैं संस्था का रिकॉर्ड जब्त करके आप लोगों को देता हूं। मगर 1 गया, 2 गया, 3 गया, पुलिस प्रशासन वालों ने और साहब को भी है तो गोरेगांव थाने में ले जाके ये इंक्वायरी की। तहसीलदार साहब को लेटर पहले से दिया गया था, वो अंदाले में रखा गया और साइन लेने के लिए गए। अब वो साइन अभी किया क्या नहीं किया तहसीलदार साहब ने और सोनारकर साहब ने लिया क्या नहीं है तो भगवान जाने। हाँ, तो आज हम सबको सूचनार्थ देकर रहे हैं कि हमको न्याय चाहिए, अन्यथा हम प्रशासन के खिलाफ अब कदम उठाएंगे। उसमें कुछ कम बेसी होगा तो शासक और प्रशासन के लोग जवाबदार रहेंगे। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे